अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी येतात. प्रत्येक एकादशी एका वेगळ्या नावाने ओळखली जाते आणि त्याचे महत्त्व देखील वेगळे असते. अशातच एप्रिल महिन्याच्या 5 तारखेला एकादशी तिथी येत आहे. फाल्गुन कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणून ओळखलं जातं. हिंदू धर्मात या एकादशीला विशेष असे महत्त्व दिले गेले आहे. पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने माणसांची सर्व पापे नष्ट होतात अशी मान्यता आहे. या दिवशी विधिवत पूजेसह तुळशीशी संबंधित काही उपाय केल्याने विशेष असे लाभ होतात. तर जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर या तिथीला तुळशीचे कोणते उपाय केले पाहिजे ते जाणून घेण्याआधी त्याची तिथी व मुहूर्त जाणून घेऊया. पंचांगानुसार फाल्गुन कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही 4 एप्रिल 2024 रोजी दुपारी 4:14 प्रारंभ होईल. तर 5 एप्रिल रोजी दुपारी 1:28 समाप्त होईल. हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व आहे. उदय तिथीनुसार पापमोचनी एकादशी ही 5 एप्रिल 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी कुठला उपाय करायचा आहे तो जाणून घेऊया. या दिवशी सायंकाळच्या वेळी तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे. यामुळे तुमचं वैवाहिक जीवन सुखी होणार आहे. काही अडचणी असतील, काही वैवाहिक समस्या असतील तर यामुळे समस्या दूर होणार आहेत. सर्व पापांपासून मुक्ती मिळणार आहे व त्याचबरोबर माता लक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. तुळस बघा, हिंदू धर्मात तुळस ही अतिशय पूजनीय आहे. तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. प्रत्येक हिंदूंच्या घरात तुळशीचं रूप असतेच. अशातच पापमोचनी एकादशीच्या दिवशी तुळशीशी संबंधित उपाय खूप लाभदायक असतात. त्या दिवशी तुळशीच्या रोपाची पूजा करून तुळशीच्या समोर एक साजूक तुपाचा दिवा लावायचा आहे. हा दिवा कणकेचा चौमुखी दिवा तयार करायचा आहे आणि हा सायंकाळच्या वेळी तुळशीसमोर लावायचा आहे. यामुळे माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद सदैव राहणार आहे. तुमच्या जीवनातील काही वैवाहिक समस्या असतील, काही अडचणी असतील त्या देखील दूर होतील. असं केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार आहे. त्याचबरोबर विष्णूंचा देखील मिळणार आहे. तसेच प्रत्येकाला सुखी जीवन, वैवाहिक जीवन सुखी व्हावं त्यासाठी पापमोचनी एकादशीच्या दिवशी जोडीने तुळशीच्या रोपाला कलव बांधून सुखी वैवाहिक जीवनाची प्रार्थना नक्की करावी. हे देखील उपायाने खूप सारा फरक पडतो. त्याचबरोबर यामुळे विष्णूंची कृपा तुमच्यावर राहते आणि तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होतं. वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहते. तसेच एकादशीला तुळशी संबंधित उपाय करताना लक्षात ठेवा की एकादशी तिथीला तुळशीला जल अर्पण करू नये. कारण या दिवशी तुळशी मातेचा देखील व्रत असते. तुळशी माता देखील व्रत करते अशी मान्यता आहे. त्यामुळे एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये. तसेच या कुठल्याच एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवण्यासाठी 1 दिवस आधीच तुळशीचे पाने तोडून ठेवावीत. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.